नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मिरची भजी। पावसाळा चालू आहे तर घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारची भजी होतच असतात। आज मिरची भजी कशी करायची ते पाहूयात, तीही माझ्या पद्धतीने अगदी टेस्टी आणि मस्त। त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये 3 बटाटे घेतलेले आहेत मी, उकडून 3 बटाटे घेतलेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे या बाउलमध्ये आणि या मोठ्या 4 मिरच्याही घेतलेल्या आहेत। छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं, याच्यामध्ये अद्रक लसूण घालायचं, मिरच्या कट करून घालायच्या अशा, म्हणजे पटकन बारीक होतात। जाड्या भरड्याच हवा आहे आपल्याला हे वाटण। अद्रक लसूण मिरची हे वाटून घ्यायचं, कढीपत्ता। आता या मिरच्या मधून कट करून घ्यायच्या आणि यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या, जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने। बिया काढल्यामुळे अगदी थोडीशी प्रमाणात जर मिरची तिखट असेल तर तिखट लागणार नाही, त्यामुळे सगळ्या बिया अशा झाडून झाडून व्यवस्थित काढून घ्यायच्या। असं मधून कट लावून घ्यायचं मिरचीला। या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेते। आता एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, या पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। आपण बटाट्याची भाजी करून घेत आहोत। तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालून घेतलेला आहे, थोडासा हिंगही घालणार आहे, थोडासा हिंग घातलेला आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। जिरी मोहरी चांगली परतवून घ्यायची, हिंग थोडासा घालायचा, 1 चुटकी इतका। हिंगामुळे स्वाद खूप छान येतो भाजीचा। आता हे अद्रक लसूण मिरची हेही सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त असं परतवून घ्यायचं अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत। यामुळे भाजी खूप टेस्टी आणि छान होते। कांदा वगैरे घालायची गरज नाही आहे, कारण मिरचीला कट पाडला आहे, तिथं आपण ही भाजी व्यवस्थित भरून घेणार आहोत। त्यामुळे फक्त अद्रक लसूण मिरची धनाजिरा पावडर हळद एवढेच इन्ग्रीडियंट्स आपल्याला हवे आहेत। हे सगळं घालून घेतल्यानंतर मस्त असं परतवून घ्यायचं। एवढ्या मिरच्याने अगदी प्रमाणात भाजी तिखट होईल, जास्त होणार नाही। व्यवस्थित हे परतवून घेतल्यानंतर बटाटे घालून घेऊयात। हळद घालते, अर्धा टीस्पून हळद घालणार आहे। मसाल्याच्या भांड्यामधला टीस्पून आहे, त्याने मी अर्धा टीस्पून इतकी हळद घातलेली आहे। मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित। हे भाजलेलं आहे, मिरची असल्यामुळे व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची। आता बटाटे ॲड करून घेऊयात। बटाटे घालायचे आणि पावभाजीच्या मॅशर मी याला मिक्स करून घेणार आहे। हे तिन्ही बटाटे मी यामध्ये घालून घेतले। पावभाजीचं मॅशर असतं त्याने मी हे सगळं मिक्स करून घेतले व्यवस्थित। मीठ घालून घेतलं चवीपुरतं आणि परत सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी व्यवस्थित भाजी मॅच झालेली आहे, खूप छान आणि टेस्टी होते अद्रक लसूणमुळे भाजी। आता वरून हिरवीगार अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची, या कोथिंबीरीमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। आता भाजी करून घ्यायची, बाजूला ठेवून द्यायची थंड होण्यासाठी। भाजी आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊयात। भजी तळण्यासाठी आपण मिरची बुडवणार आहोत या बेसनामध्ये। इथं 2 पळी इतकं बेसन घेतलेलं आहे मी, घरचं बेसन आहे हे, घरच्या डाळीचं। आणि 2 टीस्पून तांदळाचे पीठ ही घेतलेलं आहे मी, याने खूप कुरकुरीत आणि क्रंची होतील आपले भजी। ओवा घालायचा आहे अर्धा टीस्पून, थोडा तळ हातावरती घेऊन चोळायचा आणि मग घालायचा, जेणेकरून आपल्या भज्यामध्ये ओव्याचा फ्लेवर खूप छान येईल। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। तर मीठ घालून घेतल्यानंतर सगळे हे सुके इन्ग्रीडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घालून एक पातळसर, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सीची याची सरी बनवून घ्यायची। असं थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी मीडियम कन्सिस्टन्सीची एक सरी बनवून घेऊयात। एक टिप सांगते या ठिकाणी, आपल्याला हे पीठ 5 मिनिटं अगोदर भिजवून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला भजी करताना अगदी याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या भेटणार नाहीत। 5 मिनिटं अगोदर भिजवून बाजूला ठेवून द्यायचं। आता आपली भाजी इथं थंड झालेली आहे। मिरच्यांमध्ये ही भाजी सगळी मी भरून घेते, अगदी व्यवस्थित काटोकाट तंतोतंत अशी भाजी व्यवस्थित भरून घ्यायची आपल्याला मिरच्यांमध्ये, जसं व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने। आणि परत अशी मिरची बंद करून घ्यायची, जेणेकरून आपण बेसनामध्ये जेव्हा मिरची डीप करू तेव्हा भाजी बाहेर येणार नाही, अगदी व्यवस्थित ती डीप होईल। अशा पद्धतीने मी 4ही मिरच्या अगदी व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत। आता बेसन दाखवते मी तुम्हाला, थोडंसं घट्टसर झालेलं आहे, याच कन्सिस्टन्सीचा हवा आहे आपल्याला। आता सगळी मिरची यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायची आणि मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित अशी बुडवून घ्यायची आपल्याला मिरची। इकडे तेल गरम करत ठेवलं होतं मी,
मिरची यामध्ये सोडून घेतलेली आहे। तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि परत मीडियम गॅसपेक्षा थोडासा गॅस कमी करून मस्त अशी दोन्ही बाजूनी आतली मिरची शिजेपर्यंत भजी तळून घ्यायची। जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने चांगले व्यवस्थित खालच्या बाजूने मिरची भजी फ्राय झाल्यानंतरच वरून असं थोडंसं तेल सोडायचं आणि मगच भजी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत, जेणेकरून आपली भजी खाली चिकटणार नाहीत, अगदी व्यवस्थित होतील। या पद्धतीने अजिबात आपला भजी तुटलेला नाहीये, पाहू शकता तुम्ही। असं व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत मस्त अशी भजी तळून घेऊयात। पद्धतीने मी दोन्हीही भजी अगदी पटापट तळून घेणार आहे। पहिली भजी ही तळून घेतली, आता दुसरी बॅच आहे ही दुसरीही भजी असंच व्यवस्थित तळून घेणार आहे। चला आता भजी काढून घ्यायची। दुसरी मिरचीही मी यामध्ये घालून घेतली, अगदी व्यवस्थित आता हिलाही चांगलं तळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे अगदी क्रिस्पी वरची जी लेयर आहे ती छान होते, आतले बटाट्याची भाजी खायला खूप सुंदर लागते। एकदा अशा पद्धतीने भजी नक्की करून पहा, पाऊस संपायच्या अगोदर। दोन्ही बाजूनी फक्त पेशन्स ठेवून व्यवस्थित भजी भाजून घ्यायची, अजिबात तेल यामध्ये ओढलं जात नाही। अगदी कमी तेलकट आणि खायला अतिशय रुचकर लागणारी आपली मिरची भजी तयार झालेली आहेत। एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप रुचकर आणि टेस्टी होतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय। तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब।